नमस्कार, मी रामेश्वर जामगे युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नांदेड मधील श्रद्धा, आस्था, भक्ती आणि शक्ती याचा संगम असलेलं स्मारक, प्रत्येकाला प्रेरणा देणारा स्रोत म्हणजे नांदेड येथील श्री हुजूर साहिब सचखंड जो गुरुद्वारा आहे, तो गुरुद्वारा. हा गुरुद्वारा फक्त नांदेडकरांसाठीच नाही तर जगभरातल्या शीख धर्मियातील लोकांसाठी एक प्रेरणेचा, श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. याच गुरुद्वाऱ्यामध्ये काही वर्षापूर्वी एक प्रकरण घडलं. ते प्रकरण होतं गुरुद्वाऱ्यामध्ये जमा झालेले 1971 ते 2020 पर्यंतच्या सोन्या संदर्भातलं. या सोन्याचा कसलाही रेकॉर्ड नव्हता, कुठे नोंद नव्हती आणि त्यावरती आरोप असा होता की या सोन्याची फेरफार करण्यात आला, हे सोनं पळवण्यात आलं, सोनं लपवण्यात आलं किंवा यामध्ये भ्रष्टाचार करण्यात आला. या संदर्भातला एक अहवाल समोर येतो. हा अहवाल आहे, शासनाने एक समिती नेमली आणि त्या समितीने शेवटी हा अहवाल प्रदर्शित केला आणि त्या अहवालामध्ये सांगण्यात आलंय की या सोन्या संदर्भात नेमकी सत्यता काय आणि खरंच सोन्याच्या बाबतीत भ्रष्टाचार झालाय का, या संदर्भातली माहिती आपण आज पाहणार आहोत. आपल्या हातामध्ये तो अहवाल आहे, ज्या समितीनं हा अहवाल दिलाय तो अहवाल आहे आणि या अहवालाच्या स्टार्टिंगलाच आहे, तख्त श्री हुजूर साहिब नांदेड येथील गुरुद्वाराच्या मालकीच्या सन 1971 ते 2020 मध्ये जमा झालेल्या सोन्याची अपर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीचा चौकशी अहवाल. या सगळ्या प्रकरणाची चौकशी बसवण्यात आली. या सगळ्या चौकशीचा अहवाल शेवटी तयार करण्यात आला. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील पत्र क्रमांक GUR 2022 प्र 191/7 दिनांक 16 मार्च 2023 अन्वये नांदेड गुरुद्वाराच्या मालकीच्या सुवर्णामध्ये गैरप्रकार झाला असल्याबाबत डॉक्टर PS पसरीचा IPS सेवानिवृत्त यांनी शासनाकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने नांदेड गुरुद्वाराच्या मालकीच्या संपूर्ण सोन्याचे नांदेड बाहेरील अधिकृत ज्वेलर मार्फत लेखा परीक्षण करण्यात यावे. म्हणजे यामध्ये पहिला आक्षेप घेतलाय की जे काही ऑडिट करण्यात आलं सोन्याचं, ते ऑडिट हे नांदेड बाहेरच्या ज्वेलर कडनं करण्यात यावं या पद्धतीचं आहे. त्या पुढे आहे की त्यासाठी नांदेड जिल्ह्याबाहेरील शासनमान्य अधिकृत ऑडिटर नेमणे व सदर ऑडिट करण्यासाठी गुरुद्वाराचे पंचप्यारे म्हणजे जे गुरुद्वाराचे धार्मिक नेते आहेत ते व जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिनिधींचा समावेश करून स्वतंत्र चौकशी समिती गठीत करून अहवाल सादर करण्याकरिता शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत आणि या निर्देशान्वये ही सगळी प्रक्रिया चालू करण्यात आली आणि यामध्ये सदर प्रक्रियेदरम्यान खालील बाबीमध्ये अनियमितता आढळून आल्याने नमूद करण्यात आलेले आहे. म्हणजे हे जे सोन्याचं पूर्ण प्रकरण होतं, या पूर्ण प्रकरणामध्ये कोणकोणत्या बाबींमध्ये अनियमितता आढळून आली होती ते पाहूया आणि नंतर ती अनियमितता आढळून आली का, त्यावरती काय निष्पन्न झालं, चौकशी समितीने काय अहवाल दिलाय, या सगळ्या गोष्टी पाहू. सुरुवातीला पहिला मुद्दा असा आहे की अशा संवेदनशील निर्णयासाठी गुरुद्वारा बोर्डाची पूर्व परवानगी घेण्यात आली नव्हती. 8 महिन्यानंतर दिनांक 13 जून 2021 रोजी कार्योत्तर मान्यता घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती देण्यात आली नाही. अशा महत्वाच्या आणि संवेदनशील विषयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रतिनिधी उपस्थित असायला हवा होता. हे आणि असे अनेक जे आहेत त्यांनी त्रुटी यामध्ये दाखवलेल्या आहेत. पंचपाऱ्यांपैकी कोणीही म्हणजे धार्मिक नेत्यांपैकी कोणीही उपस्थित नव्हतं. त्यांनी स्थानिक ज्वेलर्सची म्हणजे संतोष राम किशनजी वर्मा सराफा गल्ली नांदेड यांची मदत घेतली होती. त्यांनी राज्य सरकारने अधिकृत केलेल्या नामांकित ज्वेलर्सची सेवा घ्यायला हवी होती. निवडून आलेल्या 3 सदस्यांपैकी एक सदस्य असलेल्या रविंदर सिंग बुंगई यांना या उद्देशासाठी बैठक बोलावण्याचा किंवा समिती स्थापन करण्याचा कायद्याने अधिकार नव्हता. असे अधिकार फक्त अध्यक्ष आणि गुरुद्वारा बोर्डाला आहेत. यामध्ये मूळ आरोप जे होते ते रविंदर सिंग बुंगई यांच्यावरती होते. यानंतर शासनाने एक समिती नेमली. त्या समितीचं काम होते वस्तुस्थिती योग्य स्तरावर शासनाच्या निदर्शनास आणून देऊन स्वतंत्र चौकशी करणे, यासाठी ही समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये होते अप्पर जिल्हाधिकारी नांदेड, हे त्या समितीचे अध्यक्ष होते. लेखाधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालय महानगरपालिका नांदेड हे सदस्य होते. त्यानंतर उपनियंत्रक वैद्यमापन शास्त्र विभाग नांदेड हेही सदस्य होते. त्यानंतर PNG लिमिटेड पुणे नागपूर शाखा येथील नियुक्त केलेले कर्मचारी या समितीमध्ये सदस्य होते. त्यानंतर गुरुद्वारातील पंचप्यारे जे काही धार्मिक गुरु आहेत ते या होते सदस्य होते आणि उपजिल्हाधिकारी सामान्य जिल्हाधिकारी नांदेड
हे या सदस्य सचिव होते समितीचे. म्हणजे एक अध्यक्ष आणि एवढ्या सदस्यांच्या अखत्यारीत ही समिती नेमण्यात आली. आणि या समितीच्या दरम्यानच्या काळात याचिकाकर्ते श्री रणजित सिंग अमरजीत सिंग गिल यांनी उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे रिट पिटिशन दाखल केलं. आणि या रिट पिटिशनच्या अनुषंगाने या कार्यालयाकडील पत्र दिनांक 16 डिसेंबर 2024 व 13 जानेवारी 2025 अन्वये मान्य सहाय्यक शासकीय अभियोक्ता मान्य उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांना गुरुद्वारेच्या मालकीच्या सोन्याची सविस्तर चौकशीची कार्यवाही बाह्य यंत्रणेवर अवलंबून असल्यामुळे बाह्य यंत्रणेची चौकशी हे तांत्रिक असून सदर चौकशीसाठी सदर यंत्रणेस किती वेळ लागेल याबाबत या कार्यालयास अनुमान काढता येणार नाही. त्यामुळे या चौकशीची कार्यवाही दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण करून चौकशी अहवाल माननीय न्यायालयात सादर करण्याकरता वेळ वाढवून मागणीकरता विनंती करण्यात आली. या त्यांच्या पिटिशनच्या अनुषंगाने मान्य न्यायालयाने गुरुद्वारा बोर्डाच्या मालकीच्या सोन्याची चौकशी दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण करिता या कार्यालयास निर्देश देऊन सदरची याचिका निकाली काढण्यात आली होती. या कार्यकाळातील आदेश क्रमांक धर्मादाय गुरुद्वारा बोर्ड CR 1 दिनांक 1/1/2025 अन्वये उपरोक्त तक्रारीच्या अनुषंगाने गुरुद्वाऱ्यातील सोन्याच्या ठिकाणाचे व्हिडिओ मागवण्यात आले. सदर व्हिडिओचा डाटा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व्हिडिओ डाटा पाहणी करण्याकरिता खालील प्रमाणे पथक नियुक्ती करण्यात आले. या पथकामध्ये होते श्री विकास बिलादार तहसीलदार सामान्य 1, श्रीमती जया अन्नमवार नायब तहसीलदार धर्मादाय आणि श्री रामदास ढगे महसूल सहाय्यक यांचा या पूर्ण पथकामध्ये समावेश होता. तर तशीच या समितीने जी समिती नेमणूक करण्यात आली होती या सोन्याच्या चौकशी संदर्भात त्या समितीने खालचे जे आता आपण मुद्दे पाहणार आहोत ते मुद्दे विचारात घेऊन त्यांनी तो निर्णय दिला आहे. त्यामध्ये सन 1971 ते 2020 च्या दरम्यान तख्त श्री हुजूर साहेब नांदेड गुरुद्वारा देणगी स्वरूपात प्राप्त सोन्याचे दागिन्याचे सोन्याच्या विटामध्ये रूपांतर करताना त्यामध्ये सोन्या व्यतिरिक्त इतर धातू वापरले आहेत किंवा कसे याबाबत पडताळणी. म्हणजे आधी जेव्हा सोन्यावरती प्रक्रिया करण्यात आली होती सोन्याच्या विटा बनवण्यात आल्या होत्या तेव्हा त्यामध्ये नेमकं काही वेगळं मिसळलंय का ते पूर्ण सोनं आहे या पाहण्यासाठी ही समिती होती. त्यानंतर उपरोक्त मुद्दा क्रमांक 1 मध्ये नमूद प्रक्रिया पार पडत असताना खालील बाबत अनियमितता आढळून आल्या किंवा असे याबाबत पाहणी या पद्धतीच्या अशा त्यांनी मुद्दे विचारात घेतले होते आणि त्या मुद्द्यांच्या आधारावर ही सगळी चौकशी चालू होती. त्यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती देण्यात आली नाही अशा महत्वाच्या आणि संवेदनशील विषयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रतिनिधी उपस्थित असायला हवा होता हा आक्षेप त्यामध्ये नमूद करण्यात आला. त्यानंतर पुढचा मुद्दा पंचप्यारे म्हणजे काय धार्मिक नेते त्यापैकी एकही उपस्थित नव्हता आणि त्यानंतर निवडून आलेल्या 3 सदस्यांपैकी एक सदस्य असलेल्या रविंदर सिंग बुंगई या उद्देशासाठी बैठक बोलवण्याचा किंवा समिती स्थापन करण्याचा कायद्याद्वारे अधिकार नव्हता. असे अधिकार फक्त अध्यक्ष आणि गुरुद्वारा बोर्डला आहेत हे यामधले म्हणणं आहे. तर हे जे काही आक्षेप नोंदवण्यात आले या आक्षेपांवर चौकशी समितीने चौकशीचा अहवाल जो दिलाय तो खालील प्रमाणे. आता आपण नेमकं या प्रकरणामध्ये सत्यता काय होते आणि खरंच यामध्ये फेरफार झालाय का या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. ज्यामध्ये मुद्दा क्रमांक 1 आहे गुरुद्वाराच्या मालकीच्या सोन्याची चौकशी करण्याकरिता या कार्यकालातील पत्र दिनांक 21 मार्च 2025 अन्वये गुरुद्वारातील 2 रूम त्यामध्ये सीसीटीव्ही हाय व्होल्टेज पॉवर सप्लायची व्यवस्था व्हिडिओग्राफर गुरुद्वारा बोर्डातील सोन्याच्या नोंदीचे अभिलेख उपलब्ध करून देण्याकरिता व अभिलेखाबाबत अधिक माहिती असणाऱ्या जाणकार कर्मचारी यांची मदतनीस म्हणून नियुक्ती करण्याकरिता अधीक्षक गुरु नांदेड यांना कळविण्यात आले होते. त्यानंतर ही सगळी चौकशी करण्यात आली आणि ह्या सगळ्या चौकशीमध्ये असे पॉइंट नमूद करण्यात आले असा अहवाल नमूद करण्यात आला की सदर रजिस्टर तपासणी करता 4 टेबलची व्यवस्था करण्यात आली. रजिस्टर मधील नोंदी या पंजाबी भाषेत असल्यामुळे अभिलेखाची तपासणी करता पंजाबी व मराठी भाषेचे ज्ञान असणाऱ्या गुरुद्वारा बोर्डाच्या कर्मचाऱ्यांची खालील प्रमाणे टेबल निहाय मदत घेण्यात आली. श्री बलवंत सिंग फौजी आणि हे जे आहेत या असे जवळपास 4 टेबल या पूर्ण नोंदीसाठी घेण्यात आले. त्यामध्ये सर्व रजिस्टर मध्ये नोंदी असलेल्या प्राप्त झालेल्या सोन्याची दिनांक निहाय तपासणी करण्यात आली आणि यामध्ये एकूण 11 रजिस्टर तपासण्यात आले. त्याचे दिनांक निहाय अभिलेख जास्त असल्यामुळे त्याचा वर्षनिहाय प्राप्त सोन्याचा गोषवाऱ्याचा अहवाल नमूद करण्यात आला आणि तसं रजिस्टर क्रमांक 1 ते 11 नुसार दिनांक
निहाय सोने प्राप्तीचा वितळण्याचा अहवाल सोबत जोडण्यात येत आहे. सन 1971 ते 2020च्या दरम्यान जमा झालेले सोने वितळल्यानंतर त्यांचे विटांमध्ये रूपांतर झाल्यानंतर तयार करण्यात आलेले मूळ अभिलेख रजिस्टर क्रमांक 1 ते 11 यांची तपासणी करण्यात आली. सदर तपासणी सीसीटीव्ही व व्हिडिओग्राफर यांच्या चित्रीकरणामध्ये पूर्ण करण्यात आली आहे. समितीच्या तपासणीअंती खालील प्रमाणे नोंदी वर्षनिहाय आढळून आल्या आहेत. तर हे जे नोंदी आहेत ते पूर्ण खूप मोठा तक्ता आहे, वर्षनिहाय यामध्ये नोंदी आहेत. म्हणजे जवळपास 1971 ते 2020 म्हणजे एवढ्या जवळपास 50 वर्षाच्या कालखंडाच्या नोंदी यामध्ये तपासण्यात आल्या. त्यामुळे याचा तक्ता खूप मोठा आहे, वर्षनिहाय तक्ता यामध्ये दिलेला आहे. 1976, 77 या सगळ्या गोष्टी आणि हा तक्ता आहे. तक्त्यामध्ये नमूद केले जमा रजिस्टर मध्ये पावतीप्रमाणे सोन्याच्या दागिन्याचं वजन, त्यानंतर वितळण्यापूर्वी सोन्याच्या दागिन्याची मोजणी केल्यानंतरचं वजन, सोन्याच्या दागिन्यातील सोन्या व्यतिरिक्त इतर वस्तूचे वजन आणि वितळल्यानंतर सोन्याच्या दागिन्यातील सोन्याचे प्रत्यक्ष वजन ग्राम मिलीग्राम यामध्ये त्याचं रूपांतर केलंय आणि जवळपास 50 वर्षाचं यामध्ये ऑडिट केलंय आणि जवळपास 23 पेजेसचा हा अहवाल आहे. तर यामध्ये टोटल 1971 ते 2020 पर्यंत वजन जे ग्राम मिलीग्राम ज्यांनी या ठिकाणी जे मेजरमेंट दिले त्यामध्ये सुरुवातीला जेव्हा सोन्याच्या दागिन्याचं वजन करण्यात आलं पावतीप्रमाणे ते वजन होतं 51,417.194. त्यानंतरचं पुढचं आहे वितळण्यापूर्वी सोन्याच्या दागिन्याच्या मोजणी केल्यानंतरचं वजन आहे 51,641. म्हणजे वितळण्यापूर्वीचं वजन जेव्हा केलं तेव्हा आधीच्या वजनापेक्षा जास्त दिसलं. त्यानंतर आहे सोन्याच्या दागिन्यातील सोन्या व्यतिरिक्त इतर वस्तूचे वजन, ते आहे 3,087.560 आणि वितळल्यानंतर सोन्याच्या दागिन्यातील सोन्याचे प्रत्यक्ष वजन ते आहे 48,716 ग्राम मिलीग्राम, जे काही त्यांनी मेजरमेंट दिलं त्यानुसार हे आहे. त्यानंतर हे असे एक वेगवेगळे तक्ते त्यांनी दिले. या तक्त्यामध्ये वरील रकाना क्रमांक 1 मध्ये जमा रजिस्टर मध्ये पावतीप्रमाणे सोन्याच्या दागिन्याचे वजन 51,417.194 ग्रॅम मिलीग्राम इतके आहे. रकाना क्रमांक 2 मध्ये वितळण्यापूर्वी सोन्याच्या दागिन्याची मोजणी केल्यानंतर वजन 51,641.670 ग्राम मिलीग्राम इतके आहे. दोन्हीची तफावत ही 224.476 ग्राम मिलीग्राम आहे. या संदर्भातलं त्यांनी दिलंय. तर यानंतर गुरुद्वाऱ्यातील सन 1971 ते 1920 या दरम्यान जमा असलेल्या सोन्याची प्रत्यक्षात वजन व शुद्धता तपासण्याकरिता खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात आली. ही पूर्ण त्यांची कार्यवाही आहे जी काही 1971 ते 2020 दरम्यानच्या जमा सोन्याची प्रत्यक्षात वजन व शुद्धता तपासण्याकरिता आहे. दिनांक 27 मार्च 2025 रोजी सोन्याची शुद्धता व वजन प्रत्यक्षात तपासणी करण्यात बोर्ड नांदेड येथील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेल्या 2 सीलबंद पेटीमध्ये वितळलेले सोने व्हिडिओग्राफी मध्ये चित्रीकरण करून गुरुद्वारा बोर्डातील अधीक्षक, त्यांचे कर्मचारी व समितीमधील सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत शेजारी असलेल्या कॅश काउंटर रूम मध्ये सुरक्षा रक्षकाच्या बंदोबस्तासह घेऊन जाण्यात आले. ही सगळी प्रक्रिया झाली सोन्याचे मोजण्याची. त्यानंतर 31 सोन्याच्या विटा आढळून आल्या आहेत. उपरोक्त 2 सीलबंद पेट्या उघडल्यानंतर त्या 31 सोन्याच्या विटा आढळून आल्या आहेत. कॅश काउंटर खोलीमध्ये वितळलेल्या सोन्याच्या विटाची शुद्धता व वजन मोजण्यासाठी प्रक्रिया करण्यात आली. सदर तपासणी सीसीटीव्ही व्हिडिओग्राफी चित्रीकरणाद्वारे करण्यात आली. म्हणजे यावेळी कसलीही अनिश्चितता ठेवली नाही, यावेळी पूर्णपणे पारदर्शकता ठेवली आणि पारदर्शकतेच्या आधारावर ही सगळी प्रक्रिया पार पडण्यात आली. त्यानंतर तपासणी वेळी जे काही सदस्य उपस्थित होते त्यामध्ये पांडुरंग बोरगावकर अप्पर जिल्हाधिकारी नांदेड अध्यक्ष होते, श्रीनिवास चन्नावार लेखाधिकारी, श्री पोरडवार, त्यानंतर पीएनजी लिमिटेड पुणे नागपूर शाखेचे कर्मचारी, त्यानंतर सिंग साहेब भाई रामसिंग धुपिया गुरुद्वारातील पंचप्यारे जे सदस्य आहेत, त्यानंतर अजय शिंदे उपजिल्हाधिकारी सामान्य जिल्हा अधीक्षक कार्यालय नांदेड हे सदस्य सचिव होते. या सगळ्यांच्या अखत्यारीत हा सगळा प्रकार किंवा या सगळ्या नोंदी आहेत त्या सगळ्या तपासण्यात आल्या आणि गुरुद्वारा बोर्डातील सोन्याची शुद्धता व वजन मोजणी करण्याकरिता पीएनजी पुणे नागपूर शाखेतील 2 कर्मचारी उपस्थित होते. ते कर्मचारी आहेत श्री वैभव धनंजय टाक आणि श्री रोशन असुरे. त्यानंतर श्री रवींद्र जाधव, अभिजित टाक आणि मयूर टाक हे 5 सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर गुरुद्वारा बोर्डातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आणि तपासण्या करणारे व्हिडिओग्राफर देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. आता महत्वाचा भाग आला आहे की या
सोन्याच्या वजनाबाबतचा खुलासा करणं. हा 7वा नंबरचा पॉइंट आहे. यामध्ये केलंय की गुरुद्वाराच्या मालकीच्या सोन्याबाबत सन 1971 ते 2020 या कालावधीतील सोने मोजणी करण्याकरिता समितीमध्ये कोरडवार निरीक्षक वैध मापनशास्त्र नांदेड विभाग यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीमध्ये यांनी सगळ्या पद्धतीची ही चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी एक अहवाल समोर आला. त्या अहवालामध्ये गुरुद्वाराच्या सोन्याच्या स्ट्रॉंग रूम मध्ये 31 विटा ठेवते वेळी सोन्याचे वजन 49,190.3 ग्रॅम मिली एवढे होते. त्यानंतर कोरडवार निरीक्षक वैध मापनशास्त्र नांदेड 1 विभाग यांनी शासकीय इलेक्ट्रॉनिक काट्यावर प्रत्यक्ष मोजलेले 31 सोन्याच्या विटांचे वजन 49,247.3 ग्रॅम मिली इतके झाले होते. त्यानंतर गुरुद्वाराच्या सोन्याच्या स्ट्रॉंग रूम मध्ये 31 विटा ठेवते वेळी पेक्षा सोने तपासणीनंतर 31 विटा काढते वेळी 107.07 ग्रॅम मिली अधिक असल्याचे दिसून आले. म्हणजे गुरुद्वारा बोर्डाच्या जे काही गुरुद्वाऱ्यामधील सोनं होतं या सोन्यावरती जे काही आरोप करण्यात आले होते, ही सोन्याची जी काही अफरातफर करण्यात आली, सगळे आरोप जे होते रवींद्र सिंग बुंगे यांच्यावरती करण्यात आले होते. पण इथं जो काही अहवाल दिलाय प्रशासनानं दिलाय, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाची किंवा जी काही प्रशासनाची समिती होती त्या समितीने जो अहवाल दिलाय तो अहवाल आहे गुरुद्वाराच्या सोन्याच्या स्ट्रॉंग रूम मध्ये 31 विटा ठेवते वेळी पेक्षा सोने तपासणीनंतर 31 विटा काढते वेळी 107.07 ग्रॅम मिली अधिक असल्याचे दिसून आले. म्हणजे एवढं मोठ्या प्रमाणात जे काही सोनं आहे ते जास्त त्यामध्ये दिसून आलं. म्हणजे ते जे एक्स्ट्राचं जे काही जास्तीचं सोनं निघालं त्या सोन्याचं वजन आहे 10 तोळे जवळपास 7 ग्राम. 10 तोळे 7 ग्राम वजन हे चौकशी अहवाल किंवा त्यांनी जे रेकॉर्ड ठेवलं होतं त्या रेकॉर्ड पेक्षाही जास्त निघलं होतं. म्हणजे इथं अफरातफर नेमकं कोणत्या ठिकाणी झाली असा प्रश्न निर्माण होतो. जर अफरातफर झाली असती तर रेकॉर्ड पेक्षाही कमी सोनं त्या स्ट्रॉंग रूम मध्ये निघलं असतं, पण त्यामध्ये अफरातफर झालीच नव्हती. सगळा कारभार पारदर्शक झाला होता असं मानलं तर या ठिकाणी जवळपास 10 तोळे 7 ग्राम सोनं हे जास्तीचं निघलं होतं. या अहवाल सांगतो. या आम्ही मनाना किंवा या सगळ्या गोष्टी नाही बोलत, अहवालातल्या गोष्टी बोलून दाखवतो. त्यानंतरचा आहे सोन्याचे 31 विटा घसाई करीत असताना 0.07 मिलीग्राम सोने पावडर तयार झालं. म्हणजे जेव्हा त्या सोन्याच्या विटांना आकार देण्यात येत होता, त्याची घासणी करण्यात होत होती, तेव्हा एवढ्या प्रमाणात हे भेटलं, सोन्याचं पावडर भेटलं. त्यानंतर हे सोन्याची शुद्धता व वजनाबाबतलं हे पुढे त्यांनी सांगितलं की पुणे यांच्या नागपूर शाखा शासनमान्य ज्वेलर्स याची सोन्याची शुद्धता व वजन मोजणी करण्याकरिता या कार्यालयाकडील आदेश क्रमांक धर्मा गुरुद्वारा बोर्ड CR 8 दिनांक 23/11/23 अन्वय चौकशी समितीमध्ये नमूद करण्यात आलेली ही जी पुन्हा गाडगीळ यांचे त्याला काय म्हणू कर्मचारी होते, तर त्या कर्मचाऱ्यांनी वजनामध्ये अंदाजे प्रति 100 ग्रॅम मागे 0.050 मिली एवढा फरक येऊ शकतो याकरिता या कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. आणि त्या अनुषंगाने सदर पत्राच्या अनुषंगाने या कार्यालयातील पत्र दिनांक अन्वय माननीय प्रशासक गुरुद्वारा सचखंड बोर्ड नांदेड आणि PN गाडगीळ ज्वेलर्स पुणे नागपूर शाखा यांनी कळविल्यानुसार गुरुद्वारा बोर्डातील सोन्याची तपासणी करतेवेळी काही प्रमाणात ब्लॉकचे तुकडे करणे आणि घासत असताना सोन्याच्या वजनामध्ये अंदाजे 100 ग्रॅम मागे 0.050 मिली एवढा फरक येऊ शकतो. सोन्याच्या शुद्धतेची तपासणी करण्याकरिता सोन्याच्या ब्लॉकचे तुकडे करणे आणि त्यांची घसाई करण्याकरिता परवानगी मिळण्याकरिता पत्राद्वारे कळविण्यात आले होते. आणि या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या आणि सगळ्या गोष्टी करण्यात आल्यानंतर पुन्हा गाडगीळ यांच्या पुणे यांच्या नागपूर शाखेतील कर्मचाऱ्यांनी 31 सोन्याच्या विटांची शुद्धता व वजन केली आणि त्या वजनाअंती त्यांनी खूप मोठा असा तक्ता दिला. त्या तक्त्यामध्ये सदर सोन्याची तपासणी झाल्यानंतर गुरुद्वारा बोर्डाच्या सोन्याच्या स्ट्रॉंग रूम मध्ये समितीमध्ये सर्व सदस्य गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष व कर्मचारी यांच्या समक्ष व्हिडिओ चित्रीकरणाद्वारे 2 पेट्यामध्ये एकूण 31 विटा व सोने पावडर 0.070 मिलीग्राम एवढ्या पाकिटामध्ये बांधून सुरक्षा रक्षकाच्या बंदोबस्तासह गुरुद्वाराच्या सोन्याच्या स्ट्रॉंग रूम मध्ये
ठेवण्यात आले आहे. गुरुद्वाराच्या मालकीच्या सोन्याची संपूर्ण तपासणी ही सीसीटीव्ही व व्हिडिओग्राफीद्वारे करण्यात आली होती. म्हणजे पूर्ण पारदर्शकता यामध्ये ठेवण्यात आला होता. मग ही जी समिती होती या समितीने या सगळ्या आरोपांवर एक निष्कर्ष काढला. वितळलेल्या सोन्याचे बनवण्यात आलेल्या 31 विटाच्या विटा ह्या मूळ अभिलेखाप्रमाणे तपासणी केल्यानंतर 487 ग्रॅम मिली इतक्या आहे. प्रत्यक्षात स्ट्रॉंग रूम मध्ये सीलबंद करण्यात आलेल्या 31 सोन्याच्या विटांचे वजन 49,190.3 ग्रॅम मिली इतके आहे. मूळ अभिलेखाच्या तपासणी केलेल्या अभिलेखापेक्षा गुरुद्वाराच्या स्ट्रॉंग रूम मध्ये 31 विटांच्या स्वरूपात सोने वितळलेले वजन हे 473.84 ग्रॅम मिली अधिक असल्याचे दिसून आले आहे. म्हणजे जो आरोप करण्यात आला होता रविंद्र सिंग बुंगई यांच्यावरती, त्या आरोपापेक्षाही जास्त सोनं, म्हणजे जे रेकॉर्डला होतं त्यापेक्षाही जास्त सोनं हे गुरुद्वारा बोर्डाच्या स्ट्रॉंग रूम मध्ये दिसून आलं. हा त्यांचा निष्कर्ष. हा निष्कर्ष कोणाचा आहे तर या चौकशी समितीचा आहे, जी चौकशी समिती शासनाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर सोन्याच्या 31 विटाच्या सत्यतेबाबत पुन्हा गाडगिळ्यांची जी नागपूर शाखा होती त्यांचे निरीक्षक वैद्यमापन शास्त्र नांदेड विभागांचे उपरोक्त वरील प्रमाणे अहवाल सादर केलेला आहे. त्याची शुद्धता 85 ते 92% दरम्यान असल्याचा अहवाल पुन्हा गाडगिळ्यांच्या नागपूर शाखेतील कर्मचाऱ्यांनी दिला. म्हणजे जवळपास 85 ते 92% सोन्याची शुद्धता त्यामध्ये येते. या पद्धतीचा अहवाल आहे. ह्या सगळ्या गोष्टी गुरुद्वारा बोर्डा संदर्भातल्या आहेत. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2 मध्ये वरील मुद्दा क्रमांक 2च्या अनुषंगाने समितीच्या तपासणी गुरुद्वारा बोर्डामार्फत पुरवण्यात आलेल्या अभिलेखांची पाहणी केल्यानंतर खालील गोष्टी आढळून आल्या. सचिव गुरुद्वारा बोर्ड रविंद्र सिंग बुंगई यांचे पत्र क्रमांक सचिव 31/20/2021 नांदेड अन्वय गुरुद्वारा साहिबच्या स्ट्रॉंग रूम मध्ये जमा केलेले सोने चांदी सन 1971 पासून मोजणी प्रलंबित आहे. गुरुद्वारा बोर्डातील कर्मचारी यांची बदली झाल्यानंतर सोन्याचा पदभार देण्याने घेण्याकरता अडचण निर्माण होत असल्यामुळे 4 रजिस्टर नुसार किती सोने उपलब्ध आहे हे मोजणे फार महत्वाचे असल्याने या कामात पारदर्शकता येण्यासाठी एक समिती स्थापन करण्याकरता अधीक्षक गुरुद्वारा बोर्ड नांदेड यांना पत्राद्वारे कळवण्यात आल्याचे दिसून येते. म्हणजे त्यांनी जे काही निष्कर्ष काढला या निष्कर्षामधला जो आरोप करण्यात आला त्या आरोपामधला मुद्दा क्रमांक 2 जो होता त्यांनी नांदेडचे जे काही प्रशासन आहे यांना कळवण्यात आलं नाही, परस्पर त्यांनी मोजणी केली, या सगळ्या गोष्टी केल्या. तर त्याचा निष्कर्ष त्यांनी काढलाय की रविंद्र सिंग बुंगई यांनी दिनांक 5/10/2020 अन्वये गुरुद्वारा साहिबच्या स्ट्रॉंग रूम मध्ये जमा केलेल्या सोन्यासंदर्भात प्रशासनाला माहिती दिलेली होती. म्हणजे तोही आरोप खोटा ठरला. त्यानंतर उपरोक्त पत्राच्या अनुषंगाने गुरुविंदर सिंग वाधवा अधीक्षक गुरुद्वारा सचखंड नांदेड यांनी दिनांक 6/10/2020 रोजी बैठक आयोजित करून सदर बैठकीत खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली. श्री रविंद्र सिंग बुंगई सचिवांनी गुरुद्वाराच्या बैठकीत भाविकांनी सन 2020 दरम्यान अर्पण केलेल्या सोन्या चांदीचे अंदाजे तपासणी केली जाईल अशी माहिती सादर केली होती. त्यानंतर सन 1970 ते 2020 पर्यंत जमा करण्यात आलेले सोन्याची मोजणी केली नसल्याने गुरुद्वारा बोर्ड नांदेड येथील सोने विभागातील कर्मचारी यांची बदली झाल्यानंतर त्यांना पदभार देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सन 1970 पासून स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवलेल्या सोन्या चांदीची मोजणी लंगरच्या वरच्या हॉलमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या संदर्भात पूर्ण मोजणी करण्यात आली आणि ह्या सगळा अहवाल होता. या सगळ्या अहवालात जे आरोप करण्यात आले होते त्या सगळ्या आरोपांचे निष्कर्ष काढण्यात आले होते. पण या सगळ्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा येतो जे रविंद्र सिंग बुंगई आहेत. या रविंद्र सिंग बुंगईंवरती जो आरोप करण्यात आला होता गुरुद्वारा बोर्डातील जे सोनं आहे त्या सोन्या संदर्भातला ते सोन्याचे अफरातफर करण्यात आले किंवा त्यामध्ये भ्रष्टाचार करण्यात आला, या आरोपाला हा जो अहवाल आहे तो अहवाल खतपाणी घालत नाही. हा अहवाल पूर्णपणे स्पष्ट करतो की यामध्ये कसल्याही पद्धतीची अफरातफर झालेली नाही. अफरातफर न होण्यामागचं इथे एकमेव कारण असं समोर येतं की जे काही गुरुद्वारा बोर्डच्या रजिस्टर्डला सोन्याची नोंद होती त्या रजिस्टर्ड नोंद पेक्षाही 10 तोळे 7 ग्राम सोनं हे जास्तीचं निघालं जे स्ट्रॉंग रूम मध्ये होतं. म्हणजे रजिस्टर पेक्षाही जास्तीचं सोनं होतं. म्हणजे रजिस्टर नियमितपणे पाळलं जात नव्हतं का असा प्रश्न निर्माण होतो. आणि रविंद्र सिंग बुंगई यांच्यावरती जे काही आरोप करण्यात आले होते ते सगळे आरोप या चौकशी अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले
आणि हा अहवाल फक्त या सोन्या संदर्भातील माहिती देत नाही, तर हा अहवाल जे काही आरोप करण्यात आले होते त्या आरोपांना सुद्धा कुठेतरी मुठमाती देतं, असा प्रकार या ठिकाणी दिसतो. त्यानंतरचा आहे नांदेड श्री गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर अफजलनगर साहिब अधिनियम 1956 चे कलम 22(1) नुसार गुरुद्वारा बोर्डाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी नांदेड यांचा समावेश केलेला आहे. मात्र सन 1971 ते 2020 या कालावधीतील गुरुद्वाराच्या मालकीचे सोने वितरित करत असताना गुरुद्वारा बोर्ड नांदेड यांनी या कार्यालयास कळविले असल्याबाबतचे अभिलेख दिसून आले नाही. हे या ठिकाणी अजून एक गोष्ट येते. त्यानंतर पंचप्यारांपैकी कोणीही धार्मिक नेते उपस्थित नव्हते हा एक आरोप होता. त्या संदर्भात हा अहवाल दिलाय. सन 1951-22 कालावधीत प्रत्येक सोने मोजमाप करीत असताना पंचप्यारांपैकी कोणी धार्मिक नेते उपस्थित असल्याच्या अभिलेखानुसार दिसून आले नाही. उपरोक्त कालावधीतील गुरुद्वाऱ्यातील सोने मोजमाप व वितरणाची कार्यवाही संतोष रामकिशनजी वर्मा यांनी केल्याच्या अभिलेखानुसार दिसून आले आहे. तसेच श्री संतोष कुमार राधेश्याम वर्मा व इतर यांनी वजनमापे, तोलनमापे, उपकरणे, अधिकृत परवाना व नियंत्रक मध्य वैध मापन शास्त्र महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे परवाना आहे. सदरचा परवाना दिनांक ते नूतनीकरण झाल्याच्या अभिलेखानुसार दिसून येत आहे. म्हणजे ही मोजणी करण्यासाठी जे मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट वापरण्यात आले होते ते सगळे इन्स्ट्रुमेंट हे जे काही मूल्यमापन किंवा मापन नियम आहे त्या नियमानुसार वापरण्यात आले होते, असंही तो चौकशी अहवाल सांगतो. त्यात निवडून आलेल्या सदस्यांपैकी एक सदस्य असलेल्या रविंदर सिंग बुंगे यांना या उद्देशासाठी बैठक बोलवण्याचा किंवा समिती स्थापन करण्याचा कायद्याने अधिकार नव्हता. असे अधिकार फक्त अध्यक्ष आणि गुरुद्वारा बोर्डला आहेत, हाही त्या ठिकाणी आरोप करण्यात आला. त्या संदर्भात समितीने अहवाल दिलाय. वरील मुद्द्याच्या अनुषंगाने उपरोक्त मुद्दा क्रमांक 2(अ) च्या मुद्द्यामध्ये वस्तुस्थिती नमूद करण्यात आलेली आहे. वरील प्रमाणे गुरुद्वाराच्या मालकीच्या सन 1970 ते 2020 या कालावधीमधील सोन्याची चौकशी ही समिती मार्फत पूर्ण करण्यात आलेली असून याबाबतचा अहवाल पुढील कार्यवाहीस्तव सादर करण्यात येत आहे. हे जे शेवट आहे, जे त्यांना अधिकार नाही असं म्हटलं गेलं होतं, तो मालकीच्या सन 1900 अधिनियम सोन्याची चौकशी समिती मार्फत पूर्ण करण्यात आलेला आहे, या पद्धतीचा हा अहवाल म्हणतो. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तरी रविंद्र सिंग बुंगे यांच्यावरती जो आरोप करण्यात आला होता सोन्या संदर्भातला, तो आरोप या ठिकाणी खोटा ठरतो. कारण याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे जे 10 तोळे 7 ग्राम सोनं हे अधिकच मिळालं. म्हणजे त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेलं जे काही सोनं होतं त्या सगळ्या आरोपांना खोटं ठरवणारा मुद्दा म्हणजे गुरुद्वारा सोन्याच्या स्ट्रॉंग रूम मध्ये 31 विटा ठेवते वेळी पेक्षा ही तपासणीनंतर 31 विटा काढते वेळी 107.7 ग्रॅम मिली अधिक असल्याचं दिसून आलं. म्हणजे रजिस्टर्ड पेक्षाही जास्त सोनं त्यामध्ये दिसून आलं, असं या पद्धतीचा पूर्ण अर्थ निघतो. आणि 107.07 ग्राम मिली एवढं वजनाचं सोनं म्हणजे 10 तोळे 7 ग्राम सोनं अधिकच मिळून आलं. या पद्धतीचा या सगळा अहवाल आहे. आणि हा अहवाल जो आहे तो तख्त श्री हुजूर साहिब नांदेड गुरुद्वाराच्या मालकीच्या सन 1971 ते 2020 मध्ये जमा असलेल्या सोन्याची अप्पर जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल आहे. आणि या अहवालाच्या अनुषंगाने आपण हे पूर्ण विश्लेषण घेतलेलं आहे. यावर तुम्हाला काय वाटतं या संदर्भात आम्हाला कमेंट करून सांगा. सोन्याच्या अफरातफरी संदर्भात, या अहवाला संदर्भात आणि हे सगळे जे काय आरोप करण्यात आले होते रविंद्र सिंग बुंगे यांच्या विरोधात, या सगळ्या विषयी तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ आणि तुमच्या भागातील ताजे विश्लेषण पाहायचे असतील तर पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. बातमीची प्रभाव पाडेल. धन्यवाद.